नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे. तसेच पुढचे 2 दिवस 14 ऑगस्ट आणि 15 ऑगस्ट या 2 दिवसांमध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे. छोटीशी अपडेट आहे. आज दिवसभरामध्ये आणि पुढील 48 तासात होणाऱ्या पावसाचा आढावा आपण थोडक्यात बघूया. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. चला तर मग सविस्तर जाणून घेऊया. तर मित्रांनो, आज दिवसभरामध्ये आणि पुढच्या 2 दिवसांमध्ये म्हणजेच आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये जबरदस्त पाऊस जोर वाढतोय. विदर्भामध्ये जर बघितलं तर नागपूरमध्ये मुसळधार पाऊस राहील, भंडाराकडे मुसळधार पाऊस राहील, मात्र गोंदियाकडे अतिवृष्टी सदृश्य पावसाची शक्यता आहे. जबरदस्त पाऊस जोर गोंदियामध्ये देखील वाढत आहे. जबरदस्त अतिवृष्टी सदृश्य पावसाची शक्यता गोंदिया, सापोली, देवरीच्या परिसरामध्ये आहे. गडचिरोलीच्या उत्तर भागाकडे जबरदस्त मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय आज दिवसभरामध्ये आणि पुढच्या 2 दिवसांमध्ये. येत्या 48 तासामध्ये चंद्रपूरकडे मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच यवतमाळ, वर्धाकडे जर बघितलं तर यवतमाळमध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस, वर्धा जिल्ह्याकडे देखील पावसाचा जोर वाढलेला आहे. मुसळधार पाऊस आपल्याला आज दिवसभरामध्ये आणि पुढच्या 48 तासामध्ये 14 आणि 15 तारखेला बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, यामध्ये जर आज दिवसभराचे वातावरण बघितले तर विदर्भामध्ये तर आज दिवसभराचे जे काही वातावरण आहे ते वातावरण म्हणजे आज दिवसभरामध्ये पावसाचा जोर हा कमी स्वरूपात आहे. बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे आहे. काही ठिकाणी म्हणून हलक्या सरी बघायला मिळू शकतं. वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली बऱ्याच भागामध्ये आपल्याला अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळेल. मात्र जो पावसाचा जोर वाढतोय तो म्हणजे पुढच्या 48 तासामध्ये म्हणजे 14 ऑगस्ट आणि 15 ऑगस्ट. 14 ऑगस्टचे जर वातावरण बघितले तर 14 ऑगस्टला गोंदिया, भंडारा, नागपूरकडे मध्यम सरींची शक्यता आहे आणि 15 ऑगस्टला जर बघितलं तर 15 ऑगस्टला जबरदस्त पावसाचा जोर वाढताना आपल्याला बघायला मिळत आहे. आज दिवसभरामध्ये जोर जरी कमी असला तरी 14 आणि 15 तारखेला पावसाचा जोर जास्त बघायला मिळू शकतोय. तसेच महाराष्ट्राच्या जर बाकी भागाकडे जर बघितलं मित्रांनो तर या ठिकाणी आपण बघू शकता पुढच्या 3 दिवसांमध्ये किनारपट्टीला मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर मित्रांनो, किनारपट्टीला जर बघितलं तर आज दिवसभरामध्ये आणि पुढील 48 तासामध्ये किनारपट्टीला मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच नाशिककडे विखुरलेल्या स्वरूपात पाऊस बघायला मिळेल, हलक्या सरींची शक्यता आहे. अहिल्यानगरकडे देखील विखुरलेल्या स्वरूपात पावसाची शक्यता असून उत्तर भागाकडे जोर कमी आहे, ऊन सावलीचा खेळ जास्त राहील. पुणे जिल्ह्यामध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलक्या मध्यम सरी, तसंच इकडे सातारा, सांगली, सोलापूर या ठिकाणी देखील विखुरलेल्या स्वरूपात पाऊस आहे. सोलापूरकडे जोर थोडा जास्त आहे. पंढरपूर, सांगोली, नलदुर्ग, अक्कलकोट आसपासच्या परिसरामध्ये सोलापूरमध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस. सांगली, कोल्हापूरकडे विखुरलेल्या स्वरूपात हलक्या मध्यम सरींची शक्यता सांगली, कोल्हापूरकडे बघायला मिळू शकते. तसं इकडे छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याकडे जोर कमी आहे. जो जोर आपल्याला मराठवाड्यात बघायला मिळू शकतोय तो म्हणजे बीड, धाराशिव, लातूरकडे पावसाचा जोर वाढलेला आहे. परभणी, नांदेड आणि हिंगोलीकडे देखील मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय पुढच्या 3 दिवसांमध्ये आज दिवसभरामध्ये आणि पुढील 48 तासामध्ये. खानदेशात जर बघितलं तर जळगाव, धुळे, नंदुरबारकडे बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण आणि विखुरलेल्या स्वरूपात पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये आहे आज दिवसभरामध्ये आणि पुढील 48 तासामध्ये. तर मित्रांनो, आज दिवसभराचे जर एकंदरीत वातावरण बघितले तर आज दिवसभरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात तुरळक भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतोय. किनारपट्टीला पावसाची शक्यता आहे. विदर्भात देखील पावसाचा जोर कमी आहे आणि जो जोर पावसाचा वाढतोय तो म्हणजे पुढील 48 तासामध्ये जास्त वाढतोय. पुढील 24 तासामध्ये आणि 14 आणि 15 ऑगस्ट या 2 दिवसांमध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर वाढतोय. आज दिवसभरामध्ये अंशतः ढगाळ वातावरण, ऊन सावलीचा खेळ, काही ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात हलक्या सरी बघायला मिळू शकते. आज जोर थोडा कमी आहे. मात्र पुढच्या 48 तासामध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर वाढतोय. तर मित्रांनो, तुमच्या गाव, तालुका, जिल्ह्याचा सविस्तर हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी तुमच्या गाव, तालुका, जिल्ह्याचे नाव आम्हाला कमेंटमध्ये अवश्य कळवा. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढील व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.